मागे चला सर, एक वीचा फोटो द्या ना जरा सगळे. विजय पाहिजे फक्त. उमेदवारच तसा आहे, कारण त्या उमेदवाराची खासियत अशी आहे की त्या उमेदवाराने कधीच कुठलं चांगलं काम केलेलं नाही. 2.5 वर्षाच्या कारकिर्दीच्या महापौराच्या कारकिर्दीमध्ये कोरोना लागला आणि त्या कोरोनाच्या कारकिर्दीमध्ये घरात बसून होते. त्यामुळे आज जनता ओळखते कोण काय आहे ते.
आज कोरोनाच्या काळात सुद्धा आम्ही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या ठिकाणी आम्ही काम करत होतो. आणि असं असताना आज तुम्ही बघितलं असेल, हे फक्त टीका करणं, विरोधकांची मुस्कटदाबी करणं, शाखेचा कब्जा करणं, शिवसेनासारख्या ह्याच्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी खोटे गुन्हे दाखल करणं, एवढंच त्यांनी 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये केलेलं आहे. आणि त्याची सजा ही जनता त्यांना या निवडणुकीमध्ये देईल. साहेब, प्रचारामध्ये या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये तुम्ही बघताय की युतीचे जे उमेदवार ज्या ज्या भागामध्ये जातात ते त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणाला चपलाचा हार, कोणाला आकडणे, कोणाच्या गाड्या फोडणे अशा प्रकारचा नागरिकांचा, मतदारांचा विरोध तुम्ही बघताय. आणि खास करून ठाण्यामध्ये तुम्ही बघताय की अजून राजीनाम्याचं सत्र सुरू आहे. मिरवणुकीला फॉर्म भरताना आपापसामध्ये मारामारा सुरू आहेत. या ठिकाणी नाराजगी सुरू आहे. या ठिकाणी एकमेकांना शिव्या घालणं सुरू आहे. अशा प्रकारचा उमेदवार हा स्वतःच्या पक्षातल्या युतीच्या स्वतःच्या पक्षामध्ये देखील असमर्थता तिथे दाखवत आहे, असमाधीपणा आहे तिथे. आणि या ठिकाणी राजन विचारे हे इंडिया आघाडीचे जे लोकसभेचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी त्यांचं सर्व ठिकाणी फक्त स्वागत होते. या ठिकाणी कार्यकर्ते जरी घेऊन जात असतील तरी आज आमचा रूट त्या ठिकाणचा होता, परंतु या नागरिकांनी आम्हाला येऊन भेटा म्हणून नागरिकांनी बोलवलं या ठिकाणी, म्हणून त्यांना रूट सोडून नागरिकांना भेटण्यासाठी गल्ली जावं लागते. अशा प्रकारचं स्वागत या ठिकाणी होत आहे. आणि मला वाटतं हा दुसरा पट्टा पण पूर्ण करतात. यावेळेला चांगल्या सभा देखील होणार आहेत. आणि लोकांचा जो प्रतिसाद आहे, लोकांना जे आज सिलेक्ट करायचं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे करायचं आहे की भोगस शिंदेला धनुष्यबाण करायचं आहे, हा निर्णय आज लोकांना घेण्याची संधी मिळाली. आणि लोक ह्या दिवसाची वाट बघत होते. त्याच्यामुळे हा वाढता प्रतिसाद या ठिकाणी आहे. आणि नक्की शरद पवार गटाचे असू दे, आमच्या सोनियाजी राहुलजी गटाचे असू दे, या ठिकाणी सर्व कार्यकर्ते तुम्हाला हातात हात घालून काम करताना दिसत आहेत. आणि मुख्य म्हणजे नागरिक मतदार यांना बोलवते घरी, त्याच्यामुळे थोडा वेळ जास्त लागतो, परंतु आम्ही संपूर्ण लोकसभा निवडून काढू असा आम्हाला विश्वास आहे आणि निवडून येऊ.